विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचे अंतिम जागा वाटप निश्चित. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार. विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. महायुती आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते आज अर्ज दाखल करणार. रायगडसाठी अनिकेत तटकरे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी, मात्र शिवसेनेकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल. महायुतीत रायगडच्या जागेवरून रस्सीखेच कायम, तर काही वेळेला राजकीय संघर्ष होत असतो. सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. उमेदवारी देताना भाजपला कार्यकर्त्यांचा विसर पडतो. सुप्रिया सुळेंचे होणारे व्याही अरुण लखानींच्या उमेदवारीवरून वडेट्टीवारांची भाजपवर टीका. दरम्यान वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी अरुण लखानी भाजपचेच उमेदवार. अरुण लखानी जन्मजात आरएसएसचे आहेत. विदर्भात पुराण पुरुषांच्या यादीत अरुण लखानींचं नाव. संजय राऊत यांची प्रतिक्रिया. प्रत्येक भाजपचा मूळ माणूस हा आरएसएस म्हणजे भाजप, त्यात वेगळं काय? राऊतांचं वक्तव्य. मोदींचा विकासाचा मुद्दा पटवून द्या, मी सुद्धा भाजपात जाईन. मोदींचा विकास मुद्दा मला पटल्यास मी त्यांचं भजन गाईन. संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदींच्या विकासाचे 1000 मुद्दे मी पटवून सांगेन. बावनकुळेंचं राऊतांना उत्तर. रायगडकरांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल. गोगावले लवकरच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास महेंद्र थोरवेंनी व्यक्त केलाय. तर महायुतीचे नेते याबाबत निर्णय घेतील, ते घेतील तो निर्णय मान्य असेल. सुनील तटकरे यांची सावधभूमी. अनिकेत तटकरे यांनी कधी लोकप्रतिनिधींचा प्रश्न मांडला नाही. महाविकास आघाडीतले सगळे घटक पक्ष आमच्या बाजूने. बाळ माने यांची प्रतिक्रिया. भाजपकडून जळगाव विधान परिषदेसाठी नंदू महाजनांना उमेदवारी. भाजपमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. उमेदवारी मिळाल्यानंतर नंदू महाजन यांची प्रतिक्रिया. प्राजक्त तनपुरेंनी भाजपला पायघड्या घातल्या. विकास कामांसाठी पक्षांतर ही ढोंग बंद करा. मतदारसंघातील भाजप आमदार काही विकास करणार नाही का? संजय राऊतांची तनपुरेंवर टीका. पक्षाने माझ्या कष्टाची, निष्ठेची पावती दिली. भाजपचं कॅडर नव्हतं तेव्हापासून काम करत आलोय. नागपुरातील भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार राजीव पोद्दार यांची प्रतिक्रिया. सांगली सातारा विधान परिषदेसाठी धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर. हा माझ्या 32 वर्षाच्या कामाचा सन्मान. धैर्यशील कदम यांची प्रतिक्रिया. आम्ही जिल्हा परिषदेला महायुती म्हणून लढलो, तसंच या निवडणुकीत सुद्धा लढणार आणि नक्कीच महायुती एक संघ असल्यामुळे माझा विजय होईल. धाराशिव विधान परिषदेचे उमेदवार बसवराज पाटील यांची प्रतिक्रिया. बसवराज पाटील हे पूर्ण भाजपचे उमेदवार नसून ते एका गटाचे उमेदवार आहेत. भाजपमधील गटबाजीचा मला नक्कीच फायदा होईल. काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांची प्रतिक्रिया. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला. औरंगाबाद जालना विधान परिषदेचे उमेदवार सुहास शिरसाट यांचं वक्तव्य. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळणं हे फक्त भाजपमध्ये शक्य. उमेदवारी मिळाल्यानंतर अविनाश ब्राह्मणकर यांची प्रतिक्रिया. नाशिक विधान परिषदेत शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना उमेदवारी. एकनाथ शिंदेंनी मला दिलेला शब्द पाळला. पक्षाने पुन्हा संधी दिली त्याबद्दल आभारी. नरेंद्र दराडेंची प्रतिक्रिया. भाजपच्या पेण सुधागड बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने नवी खेळी खेळली. प्रमोद म्हस्कर यांची पेण सुधागड मतदारसंघाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती. तटकरेंनी पक्षबांधणीची नवी जबाबदारी सोपवली. पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवून कार्यकर्त्यांना संघटित करणार. म्हस्करांची प्रतिक्रिया. सोलापूर विधानसभेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा विधान परिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी जयकुमार गोरे, ज्योती वाघमारे, सचिन कल्याण शेट्टींसह शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख आणि आमदार नारायण पाटील यांची उपस्थिती. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीतली भाजपच्या मुख्यालयात बैठक. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्याने बैठकीचं आयोजन. लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र. पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली. लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर. ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही. लाडक्या बहिणींचा शाप महायुती सरकारला लागणार. अपात्र बहिणींच्या शापामुळे सरकारचा सत्यानाश होणार. राज्यात 80 लाख महिला अपात्र ठरवण्यात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका. लाडकी बहीण योजनेतून सरकारने 81 लाख लाडक्या बहिणींची नावं उडवली. रोहित पवारांचा आरोप. टप्प्याटप्प्याने नावं उडवून योजना बंद करणं हाच खरा निशाणा. राज्य सरकारने लाडक्या बहिणींची फसवणूक केली. रोहित पवारांचा हल्लाबोल.
काहींनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक जिंकून पक्षाशी गद्दारी केली. भाजपने नगरसेवकांना पैसे देऊन नेल्याचा वडेट्टीवारांचा आरोप. विजय वडेट्टीवार यांची नॉट रिचेबल नगरसेवकांवर टीका, तर माझ्यावरचे आरोप बिनबुडाचे. बंटी भांगडिया यांचा पलटवार. आज 80 लाख जणींना लाडकी बहीण योजनेतून वगळले. हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही. जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा. दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असं मला वाटतं, मात्र मला एकट्याला असं वाटून फायदा नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. पार्थ पवार राजकारणात सक्रिय झाले ही चांगली गोष्ट. राष्ट्रवादीत गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. अजितदादांच्या विमान अपघातावरून आमच्याही मनात काही शंका. तपास लवकर झाला पाहिजे आणि सगळं समोर आलं पाहिजे. सुनील तटकरेंची मागणी. तनपुरेंकडून कोणताही गौप्यस्फोट नाही. विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या. अजितदादांसोबत चर्चा सुरू होती. खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया. तर विलिनीकरण आणि नंतरच विलिनीकरण यात फरक. तटकरेंचं वक्तव्य. यवतमाळ विधान परिषदेत दुष्यंत चतुर्वेदी यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता. शिवसेना चतुर्वेदींना उमेदवारी देण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. जळगावच्या अमळनेर शेतकी संघ निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 10 जागा जिंकल्या. आमदार अनिल पाटलांकडून भाजप आणि काँग्रेसचा पराभव. शेतकी संघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम. महाराष्ट्राची लोकसंस्कृती जपणाऱ्या वासुदेव यांना मानधन द्यावं. भाजपचे माजी शहराध्यक्ष विक्रम शिरसाट यांची मागणी. वासुदेवांची परंपरा जतन करण्यासाठी विशेष योजना राबवण्याचं आवाहन. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची शिरसाट यांची माहिती. दहशतवादी हल्ल्याच्या कटाच्या आरोपात तौकीर शेखला अडकवलं जात आहे. तौकीर शेखच्या आईचा आरोप. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याचा दावा. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या बनावट प्रती बाजारात. दादोजी कोंडदेव गुरु असल्याच्या पुस्तकात उल्लेख. छापलेली पुस्तकं मागे घ्या. पानसरे कुटुंबियांची मागणी. कॅबिनेटच्या दिवशी मुंबईत ठाण मांडून बसू नका. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना उदय सामंतांनी फटकारलं. मुंबईत हॉटेल बुक करून राहणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे थांबवावं. सामंतांचा सल्ला. सिन्नर पोलीस आज भोंदू खरातला पुन्हा न्यायालयात हजर करणार. पोलीस कोठडी संपत असल्याने खरातला न्यायालयात हजर केला जाईल. सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणी खरात पोलीस कोठडीत होता. भोंदू खरातच्या बनावट बँक खात्यांचा तपास एसआयटीकडे वर्ग होण्याची शक्यता. समता पतसंस्थेच्या राहता शाखेत खरात नॉमिनी असणारी 100 खाती, जवळपास 70 कोटींचे व्यवहार. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीष हवालदारला आज कोर्टात हजर करणार. हवालदारसह इतर 2 आरोपींनाही दिल्ली कोर्टात हजर केलं जाणार. नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयचं पथक 19 दिवसापासून लातूरमध्ये ठाण मांडून सीबीआयकडून अधिकृत माहितीचं संकलन सुरू. आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता. विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू. सीआयडीकडून परिपत्रक जारी. पिंपरी चिंचवडच्या दापोडीत 11, हडपसरमध्ये 4 अशी माहिती समोर. पुण्यातील विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचं प्रकरणाचा तपास सीआयडीकडे हाती घेतल्यानंतर आता तपासाला वेग. 8 आरोपींची पाषाणमधील कार्यालयात चकसून चौकशी. मिथेनॉलच्या स्रोताचा शोध घेण्यावर विशेष भर. आजपासून सर्वसामान्यांसाठी अनेक बदल झाल्यानं बजेटवर थेट परिणाम होणार. जर पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असेल तर एलपीजी कनेक्शन सरेंडर करावं लागणार. दरम्यान एलपीजी सरेंडर न केल्यास आजपासून गॅस कनेक्शन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल. आजपासून केंद्र सरकारकडून पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय. पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लिटर, डिझेलवर 13.5 रुपये प्रति लिटर आणि एटीएफवर 9.5 रुपये प्रति लिटर इतके नवीन निर्यात शुल्क मोजावं लागेल. आजपासून सोलर पॅनलशी संबंधित केंद्र सरकारची मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादकांची यादी लागू होणार. यापुढे सरकारी योजना आणि अनुदानावर चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये केवळ याच यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलचा वापर करता येणार. रत्नागिरीत आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्या. वाढत्या इंधन दरवाढीचा विमानसेवेला फटका. दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या कंपन्यांची काही उड्डाणं रद्द. दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द. 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत विमान उड्डाणांच्या संख्येत कपात. आजपासून नागपूरहून मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा मार्गावरील विमान उड्डाणाला कात्री. वाढत्या परिचालन खर्चामुळे आता विमान कंपन्यांकडून उड्डाणाला कात्री. अहमदाबाद, इंदूर मार्गावर विमान फेऱ्याही कमी करण्यात आल्या.
राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर. आजपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. 1 जूनपासून राज्यातील प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात वादळी पावसाची शक्यता. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता. गोंदियात पावसाचा आज ऑरेंज अलर्ट. जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. जिल्ह्याचा उन्हाचा पारा घसरल्यानं जिल्हावासियांची उकाड्यापासून सुटका. बारामतीमधील अनेक भागात पावसासह गारपीट. वडगाव, निंबाळकर, निंबूत परिसरातील गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. अनेक ठिकाणी पिकं जमीनदोस्त. धुळ्याच्या वाडीमध्ये रानडुकरांचा हैदोस. शेतकऱ्यांची केळी पिकं जमीनदोस्त. रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अक्कलपाड धरणातून पांझरा नदीत पाण्याचं आवर्तन. धुळे ग्रामीणमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पाण्याचं आवर्तन. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणेंच्या हस्ते हे पाणी सोडलं. धुळे आणि अमळनेर परिसरातील अनेक गावांना मोठा दिलासा. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठा घटला. एकबुर्जी प्रकल्पात 1 ते 1.25 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी शिल्लक. वाशिम शहरासह परिसरावर पाणी टंचाईचं संकट ओढावण्याची शक्यता. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन. सिंधुदुर्गच्या कणकवलीत नगवे गावात सार्वजनिक विहीर कोसळली. वाडीतील नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पंढरी गावात पाणी टंचाई. गावातील विहिरीने तळ गाठल्याने ग्रामस्थांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. प्रशासनानं तात्काळ पाण्याचा टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाचा नांदेडमधील केळीबागांना फटका. मुदखेड तालुक्यातील बारड, मिवघा, इजळी, शेंबोली, पांढरवाडी या गावातील केळींच्या बागांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात बुडून 2 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू. अनिकेत भारती, संकेत खरात हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले.